पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 80वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने कोल्हापुरातील पोलीस परेड ग्राउंडवर आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, पृथ्वीराज चव्हाण, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। आणि या सोहळ्या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, अगदी काही वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मान्यवर यायला जे निमंत्रित आहेत ते सुद्धा यायला आता सुरुवात झाली असेल। आत्ताच नेमकं वातावरण काय या सोहळ्याच्या ठिकाणचं? विक्रांत बरोबर आहे, मान्यवर जे आहेत ते याला सुरुवात झालेली आहे। मी सध्या व्यासपीठावरती आहे ज्या ठिकाणी हा सगळा सोहळा होणार आहे। सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा हा 80वा वाढदिवस आहे आणि तो एक लोकोत्सव पद्धतीने व्हावा यासाठी वाढदिवस गौरव समिती जी होती त्यांनी गेले काही दिवसांपासून प्रयत्न केले होते आणि त्यासाठी तयारी केली होती आणि ती तयारी पूर्ण झाली। आता काही क्षण बाकी आहेत। ह्या व्यासपीठावरची सगळी दृश्य आपण सगळे बघतोय आणि मान्यवर जे आहेत ते काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तत्पूर्वीच आपण व्यासपीठासमोरची ही दृश्य बघतोय। अनेक निमंत्रित जे लोक आहेत ती लोक देखील आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये आमदार असू देत, खासदार असू देत यांची देखील विशेष उपस्थिती असताना आणि त्यांच्यासाठी ही राखीव जागा देखील आहे। बाहेर आपल्याला जर नजर टाकली तर भगव्या कलरचे फेटे घालून त्या ठिकाणी गौरव समितीतील काही सदस्य आहेत ज्यांनी या संपूर्ण सोहळा एक लोकोत्सव पद्धतीने व्हावा यासाठी नियोजन केलं होतं। ते सर्वजण या भगव्या फेट्यांमध्ये आपल्याला दिसत असतील आणि ही सगळी दृश्य सभास्थळाची आहेत। अनेक मान्यवर याला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळातच या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं आगमन होणार आहे आणि तो सोहळा जो आहे तो ज्याची आतुरतेने अनेक जण वाट बघत होते। 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक जण त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या कोल्हापूरमध्ये देखील येताना पाहायला मिळतात आणि हीच लगबग आता विक्रांत आपण या व्यासपीठावरून पाहतोय। त्यामुळे निश्चितच आहे काही अवधी जो आहे तो आता बाकी आहे। त्यानंतर मुख्यमंत्री शिवाय शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री दिग्गज नेते जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच सगळ्यांनाच हा एक कौतुकाचा सोहळा वाटतो आणि म्हणूनच हा एक भव्य दिव्य अशा पद्धतीनं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा करण्याचंच ठरवलं होतं आणि त्यानुसार आज हा सोहळा कोल्हापुरात पोलीस ग्राउंड मैदान या ठिकाणी खरतर होताना पाहिलं। बरं शेखर, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।